हाय लय भारी, दोस्ताना हाय लय भारी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी. कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरसी, नको नको ती लपडे करती, येते अंगल्या दोघांच्या वरती. अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती. वहिनी घ्यायच्यात का शेवया? कशा किलो? 80 रुपये. नको नको घेतलेत आम्ही. अहो घ्या की किलो भर घेऊन बघा राव. अहो घेतलेत आम्ही. बर लागल्यावर सांगा मग. हा चालते चालते, येऊ का मग? ए शेवाई वाले शेवाई, ए शेवाई वाले शेवाई, कुरडया पापड सांडग शेवाई वाले शेवाई. इकडे का हो? शेवळ्या घे. किती घ्यायचे त्या? 1 किलो. 80 रुपये. बघा की शेवान क्वालिटी एक नंबर आहे. 80 रुपयाला पुढा या. पाहिजेत का अजून? हा नको वय, दिल्या त्या वय. परत लागल्यावर सांगा. बघा हे 20 रुपये. हा येऊ का? ए शेवये शेवये. हॅलो, आला का? काय चाललंय काय तुमचं सांगा बरं. हा आमदार साहेब सुद्धा माझ्या नावाने वराडतात. हा अरे पण रस्त्याचं काम होणार आहे नक्की कधी? हा आला का? मला आण गोड लागा ना, माहित आहे का? आण सुद्धा काय ना मी, मला बाकी काय कळत नाही. पहिल्यांदा ते काम आण, नंतर काय असेल ते. आणाचा घासला का काय ना मी रोज. आज झालं पाहिजे. ठेवू का? हा शेवाई वाले शेवया. आला का नाहीये? काय भानगडे? काय भानगड माझी? कशी क्वालिटी? क्वालिटी तरी एक नंबर आहे. कुणी म्हणजे काय केलंय? आपण स्वतः होलसेल आणतो या, बर घराघरात जाऊन विकतो या. होय. लय मागणी नाना, लय मागणी. एवढंच नाही, सांडग पापड कुरडया, अजून तुम्हाला सांगतो शेवया. होय. हा आणि महत्वाचं काय झालं माहिती का? सगळ्या गोष्टीपेक्षा नाना शेवयाला लय मार्केट आहे राव. हा शेवयाला काय लागा? शेवयाचं काय असतं माहितीये का? असं सकाळ सकाळ जर दुधात जर शेवया करून जर घेतल्या आणि थोडा तुपाची धार वरनं सोडली ना, काय भारी लागते त्यावर. आणि मग नाना, आणि महत्वाचं म्हणजे एक पुडा शेवयाचा हा. पण फायदा 10. कस काय? तिखट शेवया, हा गोड शेवया, शेवयांची मॅगी, शेवयांचा उपमा, शेवयांचं माणसाला तुम्ही बनवून खाऊ शकता. खायला का भारी आहे. पण हे केवढ्याला या? आता तसं बाहेर मार्केटला बघायला गेला ना नाना तुम्ही, हा. तर जवळजवळ 100 रुपयाला पुडा मिळतो या दुकानात. हे किती या? किलो आहे का? 1 किलोचा पुडा आपण खाली 80 रुपयाला देतोय फक्त. होय. आणि प्युअर गाड्याचा. असं नाही की मैदा मिक्स नामकं, तसलं अजिबात काय नाही. चांगल्या क्वालिटीचा माल आणायचा आणि चांगल्या ग्राहकांना विकायचा. खायला का लय भारी काम. हो. खायला का ना पण किती मी का कशासाठी आलतो? वहिनीला विचार किती किलो लागायच्यात म्हणून. आयला काय झाले आता? हे तू बिवायच उशिराचा आला, तिने नाश्ता दिला आणि रानात गेली आणि नाश्ता बी संपलाय. नाही तर तुला म्हणलं असतं आयला. नाही नाही हा. ना, तुमच्यात कधी मी नाश्त्याची आशेने येतच नाही. कारण मला माहिती तुमच्यात नाश्ता मिळणारच नाही, संपलेलाच असतो. अरे संपलेला. अहो तुम्ही चाटून चाटून खाताय कापासून एकच चमच्या. नाही का पोट भरून खातोय मी. बर वहिनीला किती किलो घ्यायच्या तुम्हाला? हे कसं कर मग, हा ही जर लय ब्रँड क्वालिटी असेल का नाही तर मला एक 10 किलो देऊन टाक. आयला ना ना 8 10 80 8 88 800 रुपये 800 रुपये होते. तुला 800 रुपये म्हणलं तरी दे तू. नाही नाही ऐका की, हा. तुम्ही काय करा माहिती का? हा. आता ही ऑर्डरची आहे त्या हा. तात्पुरता काय करा, काम चालू आहे पुरता एक पुडा ठेवा.
बर हा आणि ह्या पुढे मला 80 रुपये द्या आणि बाकीचं मग काय करतो मला दुपारी पोच करतो की बर 100% पण 9 पुढं आणून दे मला. 9 पुढं आणि ना 1 नंबर क्वालिटी ऐका की हा. तुम्ही हिंडता फिरता हा. सगळ्या आया बहिणी तुमच्या ओळखीच्या आहेत त्या अहो. सगळ्याला सांगा ना गणाकडे 1 नंबरच्या शेवाय मिळतात आणि गावच्या सरपंचानीच आपल्या शेवाय घेतल्यात म्हणल्यावर धंदा कसा होणार एकदम 1 नंबर. हा. तुला सांगतो मी, तू आता काहीच काळजी करू नको. हे घेतलंय ना व्यवसाय, हा. तुला बघ प्रॉफिट करून देतो. 1-2 महिन्यात एक नाही तू असा श्रीमंत तुला बनावतो का नाही. आय 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 माणसं विचारच करणं, याला पैसे कुठनं येतात हे. ना माझ्या डोक्यात काय माहिती का आता फक्त लोकांकडून होलसेल मध्ये घ्यायचं हा. आणि विकायचं हा. आणि पुढच्या वर्षी स्वतःचीच फॅक्टरी राईट. स्वतःची फॅक्टरी 25 महिला कामाला हा. पापड सांडग कुरडया मिरचीचा मसाला अजून गिरण पिठाच्या पाहिजे ती सगळंच देणार आपण काय बी करायचं, काय बी काम केलं का नाही पोटाला पोटभर मिळतं. आणि असं पिशव्यान नाही आणायचं का ना, मग? परत टरक भरायचा. टरकाने टरक उभा करायचा आणि त्याच्यावर पिकर लावायचा. हा ना हा. ना गणा शेवया. नाही ना आता सुद्धा मला स्पीकरची गरज नाही अहो माझ्या तोंडाचा स्पीकर जर सुरू केला थांबतच नाही नुसतं असं जरा जाऊन हळूच म्हणतोय बारकी पोर दिसली का ना शेवाई वाले शेवाई गोड दुधात खायच्या शेवया वा वा वा. पोरं जे ठाणाची बॉम्बला सुरुवात करतात म्हणतात आम्हाला द्या त्यांना काय माहिती आहे काय येतं ह्यातलं 20 रुपये माघारी दे आणि तुला काय करतो, एक 500 रुपये धर ऍडव्हान्स. नाही मला ऍडव्हान्स नको काय केलं तसलं घ्यायचं बंद केलं ना जे काय असेल ना माल एक हात में पैसा एक हात में येड्या नक्की देशील ना तू ऍडव्हान्स का म्हणून घे ना माझा. नाही 100% देणार ऍडव्हान्स नको ना ऍडव्हान्स खर्चून जाईल हो ऐका ही तुमची पहिलीच भावानी हा अरे वा वा वा. बरं, निघू का मी हो बिंदास. येतोय दुपारनं घेऊन हा ना तुम्ही घरीच हा घरीच आहे मी, तू घेऊन ये. हायला नाश्ता वाईट केला असता ह्यातला का तू का वाईट 2 घास. पोस्ट मास्ट खायला मी काय अरे रस्त्यावर पडलोय का इकडल्या साईडचं खा की. तुम्हीच खा हे त्याच्या आईला. शेवाई वाले शेवाई कुरडया पापड सांडग कसलं पापड आहे दाखवा. काय झालंय माहितीये का हा. काकी आता पापड काय नाही तर शेवाळ्यात एक नंबर इतक्या उशीर ओरडताय स्वयंपाक करता बाहेर आलो की. नाही तुम्ही जो ऑर्डर दिली का नाही तो ऑर्डर प्रमाण तुम्हाला सांडग कुरडया पायलू करून मिळतील तुम्हाला किलो बर शेवया कशा आहेत. शेवया 80 रुपये किलो आहे त्या अहो काय बोलताय 50 रुपये द्या. नाही 50 आता राहिल्या का जमाना 50चा हा बरं. आणि प्युअर करायची शेवा आहे त्या मैदा बिदा अजिबात मिक्स नाही होय हो बघा की तुम्ही शेवया चांगल्या आहेत पण मला कुरवड्यात घ्यायच्या होत्या. कुरवड्या होय हा. आणि मग किती किलो पाहिजे तुम्हाला काय 2 किलो कसे किलो पण. 260 रुपये किलो आहे त्या अयो लयच महाग आहे मग तुमच्याकडे. कुरड्या एक नंबर जुन्या गावाच्या आहे त्या मग आता काय करा उद्या कुरवड्या हा. 2 किलो द्या हा 2 किलो आणि सांडग 1 किलो द्या. सांडग 1 किलो हा. पण चांगलं असलं तर मग अजून घेईल पाहुणे रावळ्यांना द्यायला. बघा की तुम्ही एकदा टेस्ट करून बघा बर हा? चालतंय येऊ का मग? हो चालतंय हा सगळ्याला सांगा बर शेवाई वाले शेवाई मावशी काही चालू केलंय काय आता. शेवयाचं वैष्णवीला माहिती का. नाही तिला सांगितलं पण तिला वाईट वाटलं असतं आणि तिला कशाला वाईट वाटेल, व्यवसाय किती केलं तरी हे. त्याचं नाही व पण आता असल्या उन्हातानाचं फिरून इकायचं मग तिला वाटणार हा ते बी खरंच आहे ऊन बरं का. कसलं या पण तिच्या आईला माहिती का नाही तर ती परत बडबड करत बसत्याल. आईला सांगतो काय तिच्या आईला जर कळलं ना मी दारोदार जाऊन शेवा ऐकतो या तर मला फाशी दिली पहिली. नाही तर काय करेल मग असं दारोदारी जाऊन उन्हातानाचा शेवाय विकताय तुम्ही. व्यवसाय 2 पैसे मिळतात ह्यात मावशी आल्या लक्षात. बर ऐका की आपल्याकडे काय दुसऱ्या शेवायच नाहीत ऑर्डर जर तुम्ही दिली ना तर पापड मिळतात सांडग मिळतात कुरड्या मिळतात. मला तर वाटलं भाजीवालाच आलाय म्हणून मी एवढे जवळ आली तुमच्या. होय का मग तुम्ही काय? कुठं चाललाय कोथमीर घेऊन. विकायला नाही चालले हो, घरी घेऊन चालले. का? आता तिथं विकायला आली होती म्हणून घेतले आणि घरी घेऊन चालले. तेवढ्यात तुम्ही दिसला मला वाटलं भाजी पण आली काय विकायला. नाही भाजी नाही बरं किती किलो देऊ तुम्हाला शेवाया. बघू कसल्या शेवया. 1 नंबर आहेत पांढऱ्या शिपत तुमच्या सारख्याच. कशा किलो देणार मला. तुम्हाला तसंच माका 100 निघल्या सगळीकडेच मी पण तुम्हाला 80 देतो. काय बोलताय अहो भाऊजी, 100 ने विकलं का सगळीकडे हो? 80 देता. अहो वैष्णवीची मैत्रीण आहे मी, ही धरा ठेवा.
वैष्णवीची मैत्रीण म्हणतो 20 10 रुपयांनी कमी द्यावा मग अहो वैष्णवीची 20 मैत्रिणी. 20 रुपये कमी केलं मावशी तुम्हाला मी सगळीकडे 100 रुपयाच्या आत कोणाला दिलं नाही केलं. वैष्णवीला द्यायचे असते म्हणजे फुकट दिले असते. वैशू धर तुला शेवया घेऊन जा हाय का नाही. नाही आता ते जण मा थोडं आता कसं आता असू द्या तिला बी दुधातल्या शेवायला लय आवडते त्या वैष्णवीला बी मग तिला घेऊन जाऊ का मी. नाही मी देतो की तिला ती भेटाय आली का नाही तिला गिफ्ट देणार एक पुढा मी बरं मी आईला सांगते ते गणेश भाऊजी शेवया म्हणत होते घ्यायचे का तर त्यांना विचारून मग तुम्हाला सांगते मी वैष्णवी पाशी सांगते फोन करून मग द्या. वैष्णवी पैसे सांगा किंवा मला डायरेक्ट जरी फोन केला तर चालतंय हा चालतंय. आणि तुमच्या आजूबाजूला बी 4-5 गिरायक बघा वाटल्यास ऐका की वाटल्यास तुम्हाला आणि 5 रुपये कमी करतो बरं. एक 5-25 पुढं खपवा तुमच्या इथं चालते चालते. आता भाऊजींचा व्यवसाय म्हणल्यावर बघणारच की मी. हा? आम्ही मिरालता का नाही भेटायला काय त्याचं तर विचारूच नका भाऊजी. जरा तुमचे गुण द्या ना जरा त्याला. प्रत्येक वेळेस फोन केलं की रागानेच बोलतो किती समजून घ्यायचं मी सांगा बरं. अहो ते तसाच आहे या त्याचं बोलणं रागात असतं पण त्याचं कोणी ऐकतच नाही आलं लक्षात आणि मला काय फसवू नका सारखा तुमच्या पशीच गाडलाय त्याला हा? ते आहे खरं बरं का हा. पण प्रेमाचं बोलणंच नाही जरा पण मग मला राग येतो. त्याला नाही कळलं तुम्ही बोला जरा प्रेमाचं हा ठीक आहे चालतंय. आमची वैशी बघा बरं मला जरी नाही कळलं तरी ती प्रेमाचं बोलते तुमच्याच दोघांची उदाहरणं देतो तुम्हाला नेहमी. ती वैष्णवी बघ कशी बोलती गाना बरं. हा, गरीब आहे तुम्ही बी जरा त्याला थोडं प्रेमाने घ्यायचं हा जाऊ का चालतंय चालतंय आणि- पण तेवढं ऑर्डरचं बघा. हो हो हा? चालतंय मी हा देते तुम्हाला फोन करून सांगते. ऐका आमिरला काय म्हणू नका मी शेवा बिवा विकतोय पापड विकतोय म्हणून का काय होईल त्याला वाईट वाटेल त्याला हे काय होतं असला बिझनेस त्याला आवडत नाही आणि मी आपला पार्ट टाइम म्हणून करतोय मी तर म्हणते त्याला बी घ्या तुमच्या सोबत विकायला तेवढे 4 पैसे कमवलती. नाही नाही ती कुठलं ऐकते त्याला असलं ना जुळायचं अजिबात म्हणजे त्याला काही चोरून करताय काय तुम्ही. त्याला सोडून मी त्याला सांगितलं नाही दोस्ताला वाईट वाटतं त्याला नाही खपत असलं काय हा बर बर फक्त बोलू नका हा बर चालेल. येऊ का वहिनी हो हो चालेल जावं. शेवाईवाले शेवाई मला तर वाटते ना हे आमिरला चोरूनच विकतोय. सांगते की मी आमिरला. मला म्हणे आमिरला सांगू नका. शेवय शेवय सांडगे पापड कुरडे शेवय शंभू महादेवा हर हर महादेव हर हर महादेव शंभू महादेवा सकाळपासून तुमच्या आशीर्वादानं 500-600 रुपये धंदा झाला थोडं सांगा मालकांना धंदा चांगला झाला पाहिजे या कपड्यामागं 10 रुपये मिळतात 15-20 रुपये कसं सुट्ट्याल असं त्यांना सांगा पुढं जाऊ द्या विरोप जाऊ द्या लय पैसा शेवयात कुरड पापड 1 नंबर चाललंय सगळं पोचला निरोप काय रे गाणं नंदी देवा हा तुम्हाला देवाला निरोप पोचवायला लावला होता तुम्ही त्या राक्षसाला निरोप कसं काय पोचवला होय हा हा काय रे काय केलंय काय नाही हीच आपलं रेगुरेल काय नाही गेलतो जरा सांगूला बस जाऊ कर थांब बघू काय नाही काय कुठं काय बघू कुठं शेवाळ्या शेवा येतात ठेव ते काय झालंय हा बहिणीला द्यायच्यात आमच्या होय. आणले ते जण नाही मी ऐकत होतो की का शेवाळ्या धंदा केलाय चलो हा शेवया धंदा तसं शेवया धंदा म्हणजे होलसेल मध्ये देतोय बी होय. आणि काय आपलं किरकोळ हा मला विचारल्याशिवाय चॉकलेट बी खात नाही आणि तू डायरेक्ट धंदा नवीन चालू केला डायरेक्ट हा हा बघा आमिर काय होतंय पार्ट टाइम आपलं मी काय होतंय आता अरे उन्हाळा दिवस आहे हा. आणि उन्हाळा का महिलांना लागतच ना शेवया बिवाया आणि हे काय धंदा लय मोठ्या का दोघांनी करण्यासारखा नाही हा? नाही तसं असतं का ना आपण अरे लय दाबू नको नाही, नाही, ऐक. सुट्ट्या त्या लहानपणापासून आपण करतोय त्याला काय नाही होत ऐक सायकल बी घेतली होय भाड्याने सायकल घेतली त्याला काय रोजचं 30 रुपये भाडे या होय हो नाही काय अडचण बर स्टँडवर जाऊ दे, सारखी. आता सायकल बी भेटली आपल्याला काय करू अजून असल्या 4-5 पिशव्या बघतो हा इकडे मागं बी गुतवायच्या हा आणि इथं बी गुतवायच्या लक्षात घेऊन वाटलं तर मी डोक्यावर बी 4-5 पिशव्या घेऊन गुतवी धंदा करणारच नाही मी तू वेगळा आणि मी वेगळा आहे का? हा लक्षात म्हणजे अरे जोडीनं करू कसली जोडीने गोडीने करा दिवस गेला आता आमिर मी एकटा का असेल ती गाना तुला धंद्याचं नॉलेज आहे का कुणाला तुला म्हणून तर म्हणतोय माझ्या संग नको म्हणून माझा मी एकटा करतो गाना तुला माहित नाही मी मुंबईला होतो ना हा. मी 6 महिने शेवाळ्यात धंदा केलाय हा हा 6 महिने रिक्षात शेवाळे काय तुम्ही शेवाळ हाय शेवाळ्या तू आता करतोय शेवायाचं होय हा मी 6 महिने आहे ना हं. शेवाळे ऐकल्या ती बी रिक्षात लय माझं लय जम बसलेला लय अरे माझ्या हातावली तर लय गिरायक होती तिथं नाही, नाही. ऐक 2 मिनिट ऐक इथं गावात तर जम बसवूच आणि मुंबईतलं माझं जुनं कॉन्टॅक्ट आहे तिकडे मला ट्रान्सपोर्ट करू एकच नंबर चालेल आपलं हुशार दिसतोय सर म्हणजे आय त्या पेटावाला का रे कुठे वडायला शो धंदा कसा मी जम बसवला माझ्या जीवाला माहिती नाही नाही ह्या काय तू काय घरी बनवलेत का
घरी घरी नाही पण मी आता मी आणतो एका ठिकाणावरून कुठं आणलं खरं सांग हा कुठं आणलं कुठनं म्हणजे मी तुला धंद्याची माहिती देतो की तिथनं शेवाय आणल्या तर म्हणजे लगेच तू जाशील तिथं नाही बाबा धंद्यात नाही हो, दोस्ती घरी तुला काय घरी वाटलं आहे. मला काय माहित नाही का कुठं आणलं ते मला माहित नाही कुठनं भारती वहिनींकडे आणल्यात मला माहित नाही करा काम रे. अरे का ना मला माहिती आहे का गावात त्याच सेवा ऐकत्यात हा? ऐक की बरं असू दे ऐक की अरे मी शेवाय ऐकतोय का नाही तू आंब ऐक आंब्याचं सीझन चालू आहे उन्हाळ्यात नाही नाही आंबले की नसून जातात टिकत नाही ते असे ही टेन्शन नाही लक्षात घे एक ध्यानात ठेव ऐकून घे अरे ह्याचा भुगा होतो या ह्याला कोणी खाय ना आंबलोय खाते ती माणसं ऐक की मग शेवायचा भुगा ऐकायचा होय का मी आता तुझा भुगा करेन का आलं लक्षात माझ्या धंद्यात तो हस्तक्षेप करू नका आता आलं लक्षात तुला प्रेमाने सांगतोय ना मी शेवाय हो मी तुला आता तुला पार्टनरशिप करायचं म्हण नको पार्टनरशिप करत नाही मी तुला तुला पार्टनरशिप करायचं म्हण नाही पार्टनरशिप नाही करणार मी तुला काय सांगतोय बघ मी काय ऐकतो या शेवाया पापड हा. मिरची मसाला बर आणि सांडग बर. कुरडया बर. आणि शेवाया बर एवढं 4-5 आयटम फक्त मी विकतोय आमिर हे सोडून तू काय बी विक मार्केटमध्ये एवढं फक्त विकू नको रे. माझं काय कोण मालक बिलक आहे व्हय? मी काय बिकीन मी दगडे विकीन उद्या तू कोण सांगणार मला ह्यो- तू चालू करताना विचारलं का मला अरे तू काय माझा बाप आहे तुला विचारायला मग तू पण माझा बाप नाही माझं मी काय बिकीन होय असं होय असं आहे व्हय. बर बर मग तू इकून दाखव तिथनं पुढे समजायचं का आपली दोस्ती संपली म्हणून अरे कुठं दुसती असते तर तुम्हाला सांगितलं असतं दुसती नाही आपली अरे दोस्तीत किती वेळा तू कुस्ती केली मला माहित नाही व्हय. मागच्या बाराला त्या फलटणात भाजीपाला काय बसलो तर माझ्या शेतात टपरी टाकून बसला का रे? हा आणि मग तुला लॉस झाल्यावर कोणी पैसे दिले सगळं कुठला लॉस झाला हा तुला पैसे नव्हतं द्यायला तर कुठनं पैसे दिले लॉस कोणामुळे झाला तुझ्यामुळेच लॉस झाला लय शहाणा आहेस ऐक की अरे हे लय हलका धंदा या होय का? जाय. दारोदार जायचं लोकांना शेवाया घ्या म्हणायचं तुला शोभणार नाही अरे नाही का ना माझा बाप मला सांगायचा हलक्यापासून सुरुवात करायचं दारोदारी हिंडाय जरी लागलं ना तरी चालेल पण माग हटायचं नाही होय का हा तुझा बाप एवढा ज्ञानी होता होय लय ज्ञानी होता होय हा मग तूच कसा इथं अज्ञानी राहिला तुझ्या बरोबर होतो ना इतके दिवस मी. होय का म्हणून तर म्हणतोय माझ्या संगत करून नाही नाही आता तुझ्या संग नाही मी माझं मी सेपरेट हो तू सायकल येऊ तू ना हा मी खांद्यावर घेऊन फिरीन होय हा. मग तू शेवाय जिंकणार मी काय काय किन होय हा. मी उद्या सोनं बी विकू शकतो मी लय डेंजर आहे बर, तू सोनं एक नाही तर चांदी नाही तर लोखंडी पण आमरे तुला शेवटचं सांगतोय मी हा. तुझं शेवया पापड कुरडया आणि मसाला जर ऐकला तर माझ्यासारखा वाईट नाही हा? का कामाचे कारण प्रत्येक वेळेस माझ्या गावात मसाला करतो तू हा तू काय लेबल बिबल मारलाय का लेबल मारला बघ तुला नीट सांगतोय मी तू तुला काय लेबल बिबल मारलाय का तुला मी काय सांगतो दोस्त आहे माझा उगा माझ्या दोस्त घेऊ बिस्त नको काय नाही तुम्हाला आधी का नाही सांगितलं शेवाय धंदा करायचा म्हणून शेवाय दादा सांगितलं मला म्हणजे- सांगितलं नाही तू मला नाही पटलं ती मला नाही पटलं हा. म्हणजे मग मी सगळं तुला सांगायचं का हो तू मी तुला सरळ तू वापरतो त्या मावशीला भेटायला जातो दिवसात 4-4 बारे मला सांगून जातो का वर मला माहित नाही वय हा सगळं मला तुला काय होत हा. माझं 2 डोळे जरी गाव असलं ना तिसरा डोळा तुझ्या वाचतो नाही नाही आम्ही भेटलेलं दिसतोय आणि तू भेटायला जातो ती काय कधी जातो कधी भेटायला जातोय अरे तुला घेतल्याशिवाय एकदा बी गेलो नाही आलं का लक्षात माहिती की चांगलं जवा त्या रानात गेलो ना केळीच्या रानात तिथं 2 जण बसलेलाच असता हा आलं की लक्षात आणि महत्वाचं म्हणजे तुला खरं सांगू का आम्हाला लय चांगलं भेटायचं असतं पण तू असल्यामुळे आम्हाला अडचण निर्माण होते होय, बरं. हा चालतंय की तू किती कपटी ना माझी विषय मला चांगलं माहित झालंय जाऊ दे की. मला सांगितलं नाही ना ठीक आहे असू दे अरे नका नको तसं करू अरे आपली दोस्ती लागा दोघाची ऐक दुसरी मी कुठं नाही म्हणतो अरे आपण दूध दिल एक जाण आहे का पार्टनरशिप करतोय पार्टनरशिप करायला मोकळाय हड आला मोठा पार्टनरशिप करणार शेवायवाले शेवाय मी बी आता शेवाय जिंकणार बघ कुठेस रे तू आमिर किती वेळ लागल तुला यायला मला सांग मी 10 मिनिटं झाली येऊन थांबली इथं आताच्या आता तू इथे यायचं 2 मिनिटात आला पाहिजे तुम्हाला काहीच सांगायचं नाही बाकी किती फोन करते रे तू दम बी का नाही एवढ्या अर्जंट मध्ये मला कशाला बोलावलं कशाला बोलवलं म्हणजे बोलावं का नाही माणसाने तुला अगं तसं नाही ग पण एवढं आताच्या म्हणलं काय काम बिम काढलं काय माझ्याकडे मग नेहमी तूच बोलवायचं का मी नाही कधी बोलू शकत का तुला होय म्हणतो बी प्रेमाने बोलत नाही ना आता भेटायला बोलवलंय तर लगेच म्हणतो एवढं अर्जंट कशाला बोलवलंय म्हणजे कसं वागायचं माणसाने सांग बरं तू नाही नीट वाग फक्त बाकी काय नको कळलं झालं का परत तुझं चालू हा रात्री इतकं तुला मेसेज केलं एका मेसेजचा रिप्लाय दिला का मला आमिर पप्पा होते अरे शेजारी जरा समजून घेत जा ना तू शिकलो काय गो एक मेसेज केला असता की पप्पा आहे त्याच्यामुळे मला बोलता येत नाही किती ग भारी झालं असतं तेवढं कसं टाईप करू मी ते शेजारीच बसले होते माझ्या बसलेलो आम्ही गप्पा मारत त्यात तुझ्या मेसेजवर मेसेज अख्खी रात्र गेली माझी वाट बघून बघून पाठ कधी झाली कळलं नाही कळलं का बरं आताच मेसेज बघशील आताच सीन करशील हा नको ना भांडू आमिर बास की रे किती रे प्रत्येक वेळेस तुझं असतं आलं की नुसतं भांडतो हा मीच भांडतो तू भांडलेलं दिसे नाही हा अख्या गावाला कळायला लागलेत आपली भांडणं ही म्हणतात काय प्रेमी आहेत का कोण दुश्मन बिश्मन आहे ती जशी काही त्यांच्यात भांडणच होत नसतं होते ती पण असली नाही होत
राहू दे. ती जाऊ दे, तुला मी त्या दिवशीच म्हणलं ना, भांडणात प्रेम वाढतं. ती जाऊ दे. तुझं काय काम असेल ते मला माहित नाही, पण तुला एक आनंदाची गोष्ट सांगायची मला. कुठली आनंदाची गोष्ट? ऐक की, माझ्या डोक्यात आले एक व्यवसाय करायचा आहे. कसला व्यवसाय? सांगतो तुला, थांब सगळं सविस्तर सांगतो. तुला काय वाटतंय, मी जर प्रत्येकी दारोदारी जर व्यवसाय सुरू केला? दारूचा व्यवसाय सोडून कर बाबा कुठला बी. दारूचा व्यवसाय करतात का? अगं दारूचा नाही, मग? दारोदारी हिंडून फिरून व्यवसाय केला तर तुला कसं वाटेल? हा, दारोदारी फिरून कुठला बी व्यवसाय कर, पण चांगला व्यवसाय कर बाबा. तुला ओके वाटेल ना? हो, नाही काय प्रॉब्लेम. तुझी परमिशन आहे? हो, बिनधास्त. माझ्या डोक्यात असा जी व्यवसाय आला का ना, ते कोणाच्या डोक्यात नाही येणार. कसला व्यवसाय पण? ऐक, तुला काय वाटतंय, मी जर शेवया जरी विकल्या, शेवया होलसेल मध्ये, कसं वाटतं तुला? शेवया? अरे ती गणेश भाऊजी बी शेवयाचाच व्यवसाय करतात की, ते मला मगाशी भेटलेले. तुला भेटला होय? ते तर उलट म्हणत होते आमिरला सांगू नका, त्याला वाईट वाटेल मी दारोदारी हिंडून शेवया विकतोय ते. बघितलं का, एखाद्याचं किती जरी भलं करायला गेलं का ना, आपलं नाव कोण काढतं का? का, काय झालं? काय झालं म्हणजे मी त्याला व्यवसाय करायला लावलं ती शेवयाचा. हा, भारती वहिनीची त्याची मी ओळख करून दिली. म्हणजे तू सांगितलं व्हय त्यांना शेवया? मी सांगितलं, स्वतः माल घेऊन दिला मी माझ्या ह्याच्यावर क्रेडिटवर. म्हणून ते मला म्हणले का आमिरला सांगू नको, म्हणून त्याला वाईट वाटेल. कळला की गाणं मला आता कसलाय, घेतलं का माझं नाव? तरी मला वाटलंच बरं का, ती तुला चोरूनच विकतायत चोरून म्हणून. कसलं? मी त्यांना म्हणलं बी, तुम्ही आमिरला चोरून विकताय का? अगं चोरून नाही, त्याला मी सांगितलं तो धंदा करायला, तर पण माझं नाव घ्यायला त्याला लाज वाटली का? हा, सांगायचं ना तुला की आमिरनं मला मदत केली. मग तुला पण तोच व्यवसाय करायचा का अजून? आता त्याच व्यवसायाचा मी शोध लावला होता, त्यांनी माझी उडत उडत खबर ऐकली, त्यांनी बी चालू केला. नाही काय प्रॉब्लेम बरं का, कर तू. पण माझं एक म्हणणं आहे की तू ते ज्या गावात विकतात ना तिथं विकू नको, तू दुसऱ्या गावात विक. दुसऱ्याच गावात विकायचं, लक्षात घे. हे तर कशाला विकायचं, कॉम्पिटिशन करायचं का आपल्याला? आणि महत्वाचं म्हणजे ते 100 रुपये किलोनी विकतात, तू 10 रुपये कमीने विक. 90 विक तू. बर, पण काय करायचंय, हा. पुढल्या आठवड्यापासून चालू करतो, आता नाही. का, आता काय प्रॉब्लेम? आता जरा थोडंसं मला भांडवल गोळा करायला लागेल त्यासाठी. भांडवल? हा, अरे मी असताना कशाला टेन्शन घेतोय आमिर तू? मी आहे ना तुला. म्हणजे मी देते ना तुला पैसे. तुला जे काही करायचं ना व्यवसाय तो कर, मी आहे तुझ्या सोबत. तू इथेच होय? मी असताना अजिबात काळजी करू नको तू. तुला काय घ्यायचंय ते सांग, आपण दोघं जाऊ आणि दोघं घेऊन देते मी तुला सगळं. चालतंय की शीतल, पण सगळं पैसे मांडून ठेवायचं. मी सगळं विकलं का ना, तुला जेवढं भांडवल दिलं का ना, तेवढं सगळं तुला मी माघारी ते देणार. पुढचं पुढं बघू आपण, आता फक्त तू चालू तर कर. चालतंय शीतल, किती ग भारी आहे तू. असंच मला सपोर्ट केला तर मी किती पुढे जाईन. तुला नाही कळत, पण तुला फक्त माझं बोलणं दिसतं. आता बोलती तू तशी, त्याला मी काय चुकतंय का माझं? हे बघ, केलं का नाही चालू कर. सॉरी शीतल, हो काय असं होतंय मध्येच काहीतरी येतं की डोक्यात केलं की रागच येतोय मला. ऐक, तू काय माझ्या रागावर जात जाऊ नको. तुला माहिती आहे ना, मला किती जरी राग आला तर माझं प्रेम किती आहे तुला माहिती आहे ना. आहे. बरं चल, उद्या आहे का ना, उद्या आपण डायरेक्ट भारती वहिनींकडे जाऊ आणि तुझ्या हातनंच घ्यायचं. माझ्या धंद्याची सुरुवात तुझ्या हातनं झाली पाहिजे. हा, चल तुला घरी सोडतो मी, चल. कुणीतरी बघल, पप्पा वगैरे बघतील, परत मला उगाच प्रॉब्लेम नको तुझा. अगं शीतल, प्यार किया तो डर ना किया, कशाला भीती तू? अरे ते पुढचं पुढं बघू आम्ही, आता नको. आधीच तर त्यांना डाऊट यायला लागलाय. तुला नाही माहिती, एक तर तू सारखं मेसेज करतो, मला रिप्लाय देता येत नाही. तुझ्या पप्पाचं नको कौतिक सांगू. पप्पा रस्त्याने दिसला की नुसतं माझ्या खुनशीन बघत असतं, माहिती मग का? तुला काय म्हणते, त्यांना डाऊट यायला लागलाय. नको उगाच हाताने प्रॉब्लेम नको, माझं घरात राहणं मुश्किल होईल. तुझा जरा पप्पाला समजून सांग की. हा, पप्पा बरं मारायचे गप्पा जरा चांगले. ऐक ऐक ऐक, आता तू बिझनेस चालू केलाय ना, जरा त्यांच्या समोर चांगल्या तुझ्या गोष्टी दिसू दे, मग बघू आपण पुढचं पुढं. ठीक आहे, ऐक बरं, ऐक. आता आपण उद्या शेवळ्या आणायला जाणारच आहे का ना, तर मी काय करतो माहिती आहे का, धंद्याची पहिली सुरुवात म्हणजे पहिली भावानी तुझ्या घरनं करतो. मी पहिल्यांदा तुझ्या घरी शेवळ्या विकायचो. आमिर, तुझ्या पाया पडते बाबा, आमच्या रोडला सुद्धा दिसू नको तू. माझ्या घरच्यांनी जर बघितलं ना तुला तू शेवाई विकतोय, पुढचं सगळं कॅन्सल म्हणूनच समजतो. तुला मी काय म्हणलंय, आपल्या गावात विकू नको, तू शेजारच्या गावात विक. ती गणेश भाऊजी विकतात ना आपल्या गावात. अगं हो, पण तुझ्या हातनं भावानी झाली असतं तर जरा बरं झालं असतं. मी घेते पहिला पुढं तुझ्याकडनं, पण तू माझ्या घरापर्यंत काही येऊ नको, प्लीज प्लीज प्लीज. मी तुला मदत करते म्हणलंय ना सगळं. हो, बरं. चल चल, ऐक, तुला सोडतो, तोंडाला बांध, सोडतो नको तुला. रे, नको तुझा. अगं सोडतो की. अरे मला भीती वाटते आमिर, नको तुझा. जा, मी जाते. बाय 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 बाय, काळजी घे, बाय. भीती तर नुसती, पण प्रेम तर लय करते आणि भांडती तर त्याच्यापेक्षा जास्त. वहिनी, काय नाही अहो, काय तुम्हाला सांगायचंय वहिनी, काय शेवयांना काही मार्केट मध्ये तुमच्या? हा, तुमच्याकडून सकाळी नेते का नाही 20 किलो मोकळं. अरे वा. क्वालिटी एक नंबर आहे शेवयांना. आणि वहिनी साहेब, माझी फक्त मला एक कळकळीची विनंती बाबा. काय हो? काय हो म्हणजे, ऐका की, फक्त शेवा आहेत ना,
माझ्याशिवाय कोणाला द्यायचे नाहीत बरं का. का? अहो का म्हणजे तुम्ही जर सगळ्याला देत राहिलं तर मग माझ्याकडून कोण विकत घेणार आहे. पण आता मोठं गिरायकाला द्यावं लागतंय ना. मोठं गिरायक म्हणजे गिरायकाला द्या फक्त. हा. माझ्यासारखा एखादा होलसेल विक्रेता आला ना अजिबात नाही म्हणायचं. कुणाला कशा द्यायच्या नाहीत बघितलं तर तुम्ही 10 किलो नेताय. माझ्या शेवया कशा खपायच्या मग? अहो 10 किलो म्हणजे वहिनी आता सकाळी नेलत्या तर 20 किलो मी खपवून आणल्या. एकाच दिवशी नेताय रोज रोज? अहो रोज रोज म्हणजे तुमचं 100चं टार्गेट आहे का नाही. हा. तुमचं रोजचं 100 किलो मी पुढे खपावतो. 100 किलो दिलं म्हणजे बस ना लोकांना. तुम्ही फक्त कोणाला देऊ नका. काय झालंय माहितीये का, हा. माझा दोस्त एक माझ्या वाईटा होय हो आपला आमिर. होय. हो तिने बघितलं ना मी एकतानी यावं काय तुम्हाला सांगायचंय. तिला हावरं बुत्त या तू 100% तुमच्याकडे म्हणून मला द्या 20 पुढं अजिबात देऊ नका. माझं दुसरीकडे घेऊन ये म्हणायचं. आमचं त्यांचं म्हणायचं कॉन्ट्रॅक्ट झालंय म्हणायचं आपल्या दोघांचं. बरं नाही देत पण तुम्हाला माझं रोज 100 पुढं खपवायला लागतील मग. अहो 100 काय वहिनी रोजचं 200-250 पुढं मी घालवेल. तुम्ही टेन्शनच घेऊ नका अजिबात. आणि मालाला मागणी मारण्याची. अहो अशी जे जाऊन गावागावाची ग्रीप धरली तोंडानी ए शेवईवाले शेवई आणि पांढऱ्या धुवाट शेवया तुमच्यासारख्या. हा शेवया आपल्या 1 नंबर आहे त्या. हा हा 1 नंबर आहेत मग. रोज गिरायक येते घरी पण. घरी ना घरी तुम्ही किती बी द्या फक्त आमिर ही आली का नाही अशी मोठी गिराई फिरून विकणारी हा. फिरून विकणाऱ्या कोणाला द्यायचं ना अजिबात. बर बर हा? नाही देत नाही देत. चालतं येऊ का मग. मला उद्या 10 किलो आणि पाहिजेत. भाजनाला द्यायच्यात 9 किलो अजून. हा. भाजनाला 9 किलो द्यायच्यात आणि गावात एक जणांनी कांबळे म्हणून एक जणांनी त्यांनी 9 किलो मागितले. हेच 18 किलो झाल्या हो. हातच्या. हा आणि सकाळी नेले त्याचे पैसे? हो हो सकाळी 10 किलो नेल्यात ना. हो पैसे घेऊन आलो असं ध्यानात राहत नाही हो का. ही 700 रुपये. वहिनी तुम्हाला खरं सांगू का ही लक्ष्मी खोटं बोलणार नाही. तुमच्याकडून 70 रुपयांनी नेतोय हा. आणि 80 रुपयांनी मार्केटमध्ये विकतोय. फक्त 10 रुपये कमावतोय. का तर लय सांगितल्या लोक घेणार नाहीत म्हणजे माझं बी नुकसान तुमचं. आणि मला हो का पुढ्या मागं मला 10 रुपये मिळलं ना तरी मला 20 पुढ्या मागं 200 रुपये मिळतात. मला काय डोक्या वजी व्हायच्यात का. सायकलात त्या जाते का 30 रुपये गेलं तरी आणि 500 पुढे गेलं किती पैसे झालं मग. हो. हा भरपूर असतात ना शिल्लक. हजार निघली बाद झालं. येऊ का मग मी हो हो. पिशव्या ठेवल्यात या हा ह्यात भरून ठेवा. हो. कारण उद्या गडबड असणार आहे लवकर हलणार आहे मी घरातनं. हा चालतंय चालतंय. येऊ का मग. हो 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 या. आणि मोहिनी परत जाताना तुम्हाला सांगतोय आम्ही आला हा. नाही म्हणायचं. बंदच केला म्हणायचं. आम्ही धंदाच बंद केलाय परवडत नाही म्हणायचं. चालतंय. बरोबर. हो हो. येऊ का मग. या, या. आणि कुठे गेलात नाना. ना बाहेर गेलं. होय हा. ना सोनं बिन वहिनी भरपूर घातलंय. मरणात चकाचका करता. मशीनवरच केलेलंय बिझनेसवर. ह्या बिझनेस इतकं सोनं मग आयला मग मला मी बी पुढच्या वर्षी करतो बरं का. हा? भरपूर येऊ शेवया का घालवान तुम्हाला पण. नानाला सांगा आठवण काढली होती हो म्हणून. हो हा? हो या. वहिनी हो वहिनी कोण आहे या? काय चाललंय. काय नाही चाललं आपलं हे काय बिझनेस. हा तेवढं आहे राव. व्यवसाय करावा पण तुम्हीच बरं का. हा मग काय बरं वहिनी कसं काय चाललंय तुमचा व्यवसाय. 1 नंबर. होय ना. मस्त. हा. काय झालं वहिनी माहितीये हा. का गावात कुठं तरी विचारलं का ना तर म्हणतात भारतीय वहिनीची शेवाळी लईच भारी लागते त्या. लय नाव घेते तुमचं सगळे माहितीये का. होय ना मग काय? क्वालिटीच आहे तशी आपल्या मालाची. काय झालं वहिनी माहितीये का हा आम्ही पण आहे का ना शेवळ्याचा व्यवसाय करणार आहे मी स्वतः. होय. हा त्याच्यामुळे मी आधी गावात चौकशी केली हा. की कुणाची शेवळ्या चांगल्या नाही का. हा आणि मग तिथं सगळ्यांनी मला तुमचं नाव सांगितलं. हा. म्हणले भारतीय वहिनीच्या शेवळ्या 1 नंबर असेल. त्यामुळे म्हणलं की तुमच्याकडे शेवळ्या घ्याव्या आणि गावात विकाव्या. आणि तुम्ही होलसेल पण देताय वाटतं त्याच्यामुळे आम्ही आलो इकडं. हा होलसेलने पण देतो आपण. देताय ना. हा कसे किलो देताय होलसेल. 70 रुपये किलो. 70 नी का. हा काय झालं वहिनी हा. तुमच्या शेवळ्या लय भारी आहेत. म्हणलं आपल्या दिवसभर मला काय काम नसतं मग आपलं असं तसं मोकळा असतो मग म्हणलं शेवळ्या विकाव्या किरकोळ आपलं नाही का. हो मग काय. किरकोळचं गिरायक मी बंद केलंय. सगळं होलसेलने जाते. माझं फिक्स गिरायक आहे. म्हणजे फिक्स गिरायक होलसेलने जाते सगळा माल. किरकोळ देतच नाही आपण आता. अहो वहिनी आता सुरुवातीला किरकोळ विकतोय नंतर लय मोठा पण बिझनेस थांबा होणार. मी एक मिनिट तू जर आम्ही 50 किलोच घेतले तुमच्या शेवया तर 50 किलो नाहीच देता यायचा. का नाही अहो माझी गिरायक फिक्स आहे. एक मोठा होलसेलर आहे त्यालाच माल द्यायला मला पुरत नाही. आता हे कधी अजून मला बनवायच्यात आणि त्यांना पुरवायच्यात. अहो वहिनी मी गावातला माणूस आहे एक लक्षात घ्या गावातल्या माणसावर विश्वास ठेवायचा कुठला होलसेलरचा विश्वास ठेवता तुम्ही. नाही ते एक माल चांगला हे करतात होय का? खपवतात. होय आमिर मग ह्या देत नाहीत मग कसं करायचं रे आपण. काय ना मला आता टेन्शनच आलंय. वहिनी मशीन कुठं आणलं. बारामतीवरून. बारामतीवरून आणलं. हा होय शीतल असलं मशीन आणायचं कारण घ्यायचं का आपण मशीन. मग कशाला यांच्या मागे लागायचं. मग काय मशीनच घेऊन बनवू आपण दोघं मिळून. हा लागू दे किती बी पैसे घेऊ आपण मशीनच.
हा वहिनी मग राहू द्या नको आम्हाला आम्ही कशाला काय त्या मशीनच्या नादाला लागताय त्याचा काही थोडा कुठं नाही वे का? आता मी घेतलंय म्हणून बरं आहे पण तुम्ही नका बाबा त्याच्या नादाला लागू का काय त्याचं झालं? लय कष्ट आहे अहो करंट लागतंय त्या मशीनला कशाला त्या मशीनच्या नादाला लागताय होय का हा करंट लागतोय त्याला हो मग आता कसं काय करायचं बरं ऐक की मी तुला नव्हतं काल म्हटलं त्या स्वातीताई पण होलसेल मध्ये देतात मग त्यांच्याकडून घेऊ आता हे देईनात मग काय करायचं हो त्याला काय जाऊ माणसं गावात काय एक माणूस आहे येतावा तेच म्हणते होलसेलर काय कमी आहे आता उघड एक खट्टे घ्यायचं म्हणून आलं होतं बाबा होईल तुम्हाला फायदा पण तुम्ही म्हणताय आम्ही दुसऱ्याला दिलंय मग काय करायचं स्वाती वहिनीकडे घे तू चल जा अशा किती घ्यायच्या तुम्हाला थांबा मी तुम्हाला काय म्हणलं एकदम जर आम्ही 50 किलो घेतलं तर काय तुम्हाला हरकत आहे द्यायला असं आम्ही काय 10-12 किलो घेतोय का ऐकी अरे तसं बी स्वाती वहिनीचं आणि माझं लय संबंध चांगले आहेत. 1 रुपया त्यांना द्यायची गरज नाही आपल्याला अशी उधारी माल देते मग काय तर जाऊ त्यांच्याकडे जाऊ का नाही वहिनी? नाही थांबा नाही घेतो आता म्हणताय ना 50 किलो घेतो एकदम मग ते तुम्ही तर म्हणला देत नाही नाही आता एकदम जास्त घेताय म्हणल्यावर देते आणि कसं होतंय ते कधी मध्ये किराणाचं पोत ते रव्याचं पोत पण किराणात आणून देताय ना तुम्ही मला हा बघितलं का आदन मधनं ह्याला मदत करत असतो मी तुला म्हणलं का नाही हा बरं वहिनी केवढ्याला दिली ते 70 रुपये किलो आता आम्ही एवढं एकदम घेणार आहे 50 किलो म्हटल्यानंतर थोडंफार करा कमी नाही मी बाहेर तर 100 नि चालू हे होय का हा ते पण आता तुम्ही आहे म्हणून मी 70 नि देते अहो तर स्वाती वहिनी 65 रुपये देत होत्या नाही 70 निच घ्या अहो त्यांचा माल तर लय भारी आहे. नाही त्यांचं मिक्स असतं त्यांच्याकडे नका जाऊ आपले क्वालिटी एक नंबर बरं ठीक आहे द्या मग किती 50 किलो घ्यायचं का हो 50 किलो हा चाल ऐका हे बघा मी आता तुम्हाला काय करते 5,000 रुपये देते हं? हे घ्या बघा मोजून घ्या वाटलंच तर बस होतील ना 5,000 बस नंतर मी करतो सगळे ऍडजस्ट हा आहेत ओके ठीक आहे चालतंय वहिनी द्या मग मला 50 किलो लगेच चला काढा शीतल म्हणली मला बाहेरच्या गावात जाऊन एक 90ला एक पण तिला कुठं माहिती आहे धंदा करायचा म्हणल्यावर आपल्या गावात आधी करायचा असतो आणि मग बाहेरच्या गावात घुसायचं असतं हां आणि राहिला विषय कितीला ऐकायचं तर कुठला जरी धंदा करायचं म्हणलं तर आधी लॉसमध्ये आणि नंतर ना मग हळूहळू प्रॉफिट काढायचं हां ही तर टेक्निक आहे आता पहिल्यांदा देवाला जातो आणि मग बाकी धंद्याला सुरुवात देवा आजपासून धंदा चालू केलाय मला चांगलं यश द्यायच्यात ए पोरांनो इकडे पोरांनो तुम्हाला शेवळ्या आवडतात का हा आम्हाला आवडतात बरं आहे का मी आहे का ना शेवळ्याचा धंदा चालू केलाय असला धंदा चालू करतात का आमिर काका कसला असला धंदा गाड्या बिड्यांचा धंदा चालू करायचा म्हणजे जास्त पैसे मिळतील ह्यांनी नाही 70 ला असलं पुढे जातात 1 लाखाला तसल्या गाड्या जातात होय का असला धंदा चालू केला तर मला होताल तुम्ही तू कुणाचा रे नक्की पप्पाचं नाव काय तुझ्या तुषार तुषारचं पोरग आहे तू म्हणूनच म्हणलं एवढं कसं काय हुशार आहे तू हा लगा लय हुशार आहे बरं ऐका पोरांनो काय करायचं माहिती का घरी जायचं मम्मीला आणि पप्पाला सांगायचं आम्हाला शेवया खायच्यात आणि डायरेक्ट त्यांनी पैसे दिले की डायरेक्ट कुठे घ्यायचं माझ्याकडे यायचं शेवया घ्यायला पण मम्मी पप्पा आम्हाला पैसेच देत नाहीत बरं माझ्याकडे आणायला लावायचं मी एक चॉकलेट देईन सगळ्यांना बरं का त्यांना रोज म्हणायचं आम्हाला शेवया खायच्यात काय पण आम्ही जर पैसे मागितले ना नाद लावून तर ते आम्हाला हंत्यात पैसे नाहीत देत पैसे नाही मागायचे बाळा म्हणायचं मला शेवया खायची काय खायचं म्हणायचं शेवया हा तुम्हाला एक गाणं शिकवतो मी त्याच्यासाठी काय म्हणायचं माहिती घरी गेल्यावर तुम्हाला मी एक गाणं शिकवतो तुम्ही ती काय करायचं गाणं घरी जाऊन म्हणायचं आलं लक्षात म्हणजे काय करतील तुमच्या घरची तुम्हाला पैसे बी देतील आणि शेवया बी देतील चालतंय का माझ्या माग म्हणायचं म्हणा शेवैया शेवैया शेवया शेवया लय भारी शेवैया लय भारी शेवया दुधा बरं खावैया दुधावर खावया शेवैया शेवैया शेवया शेवया चला आता माय बरं म्हणत आपण गावात फिरू चला शेवैया शेवैया लय भारी शेवैया दुधा बरं खावैया शेवैया शेवैया लय भारी शेवैया 97,000 आणि हे 5,000 म्हणजे 1,00,000 ना हा काय आमिर काय चाललंय काय चाललंय हिशोब चालला होता वाईट अरे एक जणाचं पैसे द्यायचं होतं बर
लका 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 ही काय गणाने पाठवून दिलं काय काय ही शेवाळ्या बाई शेवाया काय संबंध मग मी म्हणलं होतं ते मला वाटलं माझेच आणले ते अहो, हे मी विकतोय तू बी हेच विकतोय होय. मग वहिनी कुठे आहेत? वहिनी काय झालंय माहितीये का ती गेली रानात बर उसाला ती पाणी द्यायचंय ना ती पाचट लावती ती होय का हा. बरं मग तुमची मेवणी बाय मी आहे की होय पण काय करायचंय तुला नाही त्यांना शेवाळ्या दाखवायच्या होत्या ना ही क्वालिटी तर त्यांना बघायला नको होय कसं बाया माणसानं बघितलं बरं असतं अरे घेत कशाला तिला काय मला कळत नाही का होय का? क्वालिटी बघा का ना ना शेवाळ्याचा धंदा चालू केलाय आणि मी काय ठरवलं माहितीये का सगळ्यात पहिल्यांदा पाहुणी तुमच्या हातनं करायची कळलं का कसं आहे धंद्यात यश पाहिजे असेल ना तर बाजीनाच्या घरनं सुरुवात करायची अरे बरोबर आहे पण शेवाया काय झालंय माहितीये का मग गणाला सांगितलंय मला द्यायला अयो उघड्याच्या हात कणा करतो घेतले तो तुम्ही मग त्यानं 1 किलो बनवून की खाल्ल्या खाल्ले होय हो अर्धा किलो तर संपवला आणि 9 किलो सांगितलं त्या आम्ही त्यालाच अयो, बघा आता नाना मग आपला गणा म्हणजे आपला अहो आपला आहे म्हणून तो त्यांनी कापला केला तुम्हाला सांगितलं नाही वे म्हणजे तुम्ही एकत्र करत नाही बे. हा मी नाही काय झालं नाना मी त्याला काय म्हणत होतो जरा थोडस महाग शेवाळ्या घ्यायच्या हा. आणि कमी किमतीत म्हणलं जे आपल्याला 1 रुपया भेटला तरी बस त्याच्यावर बरोबर आहे का तुमचं? कसं माहितीये का पाण्याची कणिक म्हणतो का ना रव्याचं हो डायरेक्ट तुपात मळलंय हे त्याच्यात दूध टाकले हो तर पाणी वापरलंच नाही नाना काय बोलतोय हा, आणि त्याचं वैशिष्ट्य तसं आहे लक्षात घ्या हे काय करायचं डायरेक्ट बनवायचं तूप टाकायची गरज नाही म्हणजे डायरेक्ट होत दूध वतायचं वाईट खायचं हा ना का 70 रुपयाला पुढं 1 किलो 70 रुपयाला आपण रुपया नसतो घेत जास्त आयला मग ती बियाणं तर 80 न देतोय आणि 30 रुपये ही तू कुठून घेतोय ना ना ही प्रायव्हेट मी सांगू शकत नाही म्हणजे तुम्ही तिथं आणचाल मग तुम्ही विकणार नाही का काय करायचंय माझ्या मागे 1760 लपडी आणि तुला ही कुठं करत बसणार आहे मी तर ऐका आपल्या काय दुनियाचं काही घेणं देणं नाही कोण किती पैसे काढता आपल्या काही घेणं देणं नाही का आता तो तुमचा एवढा कार्यकर्ता 700 म्हणतो हो एक तर तुम्हाला तसलं 30 रुपये किलोचं खायला घातलं ते घातलं वरनं माझ्यापेक्षा 10 रुपये जास्त घेतलं आमिर मला नाही वाटत बरं का ते बरं, खावा मग ती इटलेलं आणि पिटलेलं मी जातो आपलं नाही, नाही, ऐक नाही, की. असू द्या. मी काय म्हणतोय वहिनीला फक्त सांगा मी आलतो म्हणून ना जातो मी. आरा 2 मिनिटं आरला का काय लगी रागी तुला का तुला तर असू दे तू दारात आलाय तर येऊ माझी भावानी करतो मी म्हणजे तुझं शेवया घेतोच 70 नाहीत ना 70 रुपये किलो देतो तुम्हाला बर किती किलो इथं तुम्हाला किती किलो पाहिजे 9 किलो 9 का म्हण मग काय 1 किलो घेतलंय मी आता 1 किलो घेऊन बसलं ठेवायचं. काय, ऐका हा. ही 10 किलो इकडे 5 किलो इकडे 5 किलो आहे हे 10 किलो घेताय का चाक बर घेतो धरा, चल जाऊ लगेच लगेच आपलं लगेच रोक्का चोक्का असतं आपलं. चालेल चालेल असू दे 10 किलो आहे ना हे हातात माल हे हातात लगेच माल द्यायचं आपलं कसं रोक्का चोक्का असतं नाही रोक 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 हे बघ. ही किती होत 700 हा. आणि अजून 10 किलो सासरवाडीला आणि बहिणीला बर दोन्हीकडे ते 5-5 किलो देतो हे 1500 रुपये 100 रुपये दे 100 रुपये नाही ना हा. ऐका मी काय म्हणतो ऐका तुम्हाला मी 11 किलो देतो असू द्या राहिले 30 रुपये मला बरं ना ना क्वालिटी बिलिटी चेक करून मला फोन करा बरं का क्वालिटी मला सांगा लगेच. हा, येऊ का? कसली क्वालिटी तुला काय सांगितलं होतं मी कशाचं? काय सांगितलं होतं ना कसली क्वालिटी म्हणतोय ह्यो? क्वालिटी म्हणजे ह्याची चांगली या आणि तुला का बावळाट आहे निवळ खराब क्वालिटी इकतायच वय ना ना इटलेलं आणि हिन जरा चांगलं खायला शिका इथनं पुढं तू- ना ना तोंड सांभाळून बोला आलं का लक्षात गाणा ब्रँड आहे तसा त्याचा गाण्याचा माल बी ब्रँड आहे आर माल कशाचा ब्रँडला का तू काय किती किमतीनं कमी किमतीनं आणतोय आणि आम्हाला आपला घालतोय आमच्या काळात त्याला तू पै का काय आहे तेव्हा? जाटली मग कमी चावायला किमती काय? आणतोय म्हणजे कुठलं कमी किमती आणतोय कोणी सांगितलं तुम्हाला आता मला कळत नाही बे. जाऊ दे ना, त्यांना सगळं कळलंय असू दे जाऊ दे ए तुझ्या संग बोलत नाही मी तू कशाला म्हणजे ढवळ करतोय रे तुझ्या ताटातलं खाती तू अरे कशाला भांडताय सकाळ सकाळी म्हणजे? धंद्याला चाललाय ना धंद्याला जाताना भांडून आहे धंद्याला जाऊन तू आमचा असा वांदा करशील असं वाटलं होतं कसला आम्हाला. वांदा? आलं लक्षात कसला वांदा? हा, वांदा म्हणजे तू कशाला आला माझ्या पशी माली खायला मी पाहुणी करायला आली भाजी भवानी करायला हा का? होय रे? आर पण आता असू दे की ना ना मला एकच म्हणतोय हं. त्याला माल सगळा माघार द्या 10 किलो शेवाय तुमच्यासाठी आणल्यात खास मी आर बाबा त्याचा माल कसा माघारी देऊ त्याला त्या शेवयाला तू पण हिन लावलेलं आहे आर नुसते साखर थोडी टाकायची आणि दुधाची धार नुसतं वर म्हणायचे ते आणि काय ते ए, जायला बाबा. आमच्या बापाने शेवाय तुपात केलत्या का होय हो ए बाबा
तुझ्या बापांना नसतील केले पण ते ज्यांनी शेवळ्या बनवल्यात ना त्यांनी केलेत, लक्षात घे. ना कोणी काय बी सांगतो तुम्हाला माझं ऐकायचं का ह्याचं ऐकायचंय? आपला 80 रुपये किलोनी होलसेल दरात आणलेल्या शेवया आहेत त्या. अरे पण बरोबर आहे, मी काय म्हणतो या आईला काय आमिरला का काय राहू दे ना, तुम्हाला लय लोड होतो ना. माझी मी शेवळ्या घेऊन हा, जा. घेऊन जा ना घेऊन जा तुम्हाला पैसे. राहू दे ते पैसे ठेव. नाही, नाही. अरे मी काय एक्सपायर झालेलं खायला घालाय काय मोकळा रे? ह्याचा माल एक्सपायर झालाय, मला ना, तो ना. खाल्लं खाऊन दे. ना तोंड सांभाळून बोला. एक्सपायर झालेला माल म्हणतावे तुम्हाला दोघाला इथे एक्सपायर करेल मी. हे कर. हा, कर कर, expire. expire ला म्हणजे आम्हाला काय धंदा बिंदा करायला तू काय बाप बीप झालाय आमचा? धंदा बिंदा करायला तू इथं काय आला माझी जर धंदा करायला? ना हे तो काला म्हणजे तुमचं काय लेबर बिबर लावलंय व्हॅनिटी जायचंय? अहो कुणी बी आलं पाहिजे का ना तसं म्हण नको. आणि हो ते शेवा येते ना त्या तुपातल्या येते. आम तुझला का काय सांगतोय तू 3 वेळा तीच एक्सपायर झालंय ना, त्याची एक्सपायर डेट कुठे आहे मला जाऊ बरं. ह्याच्या कुठं आमच्या बापाने एक्सपायर घरगुती एक्सपायर डेट लिहिली असते का? वर्ष चालतो ना हो माल. जाऊ दे का ना, कशाला पाहिजे ना एवढं मनाव घेतो तू? हा अरे जाऊ दे मग तसलं गुईचाड बोल नको आमिर मला. का? लका बराच दिसतोय लका तू खाली मुंडून पाता धुंडी होय रे? काय ना शेवटी तू काय ऐकलं काय मी काय ऐकलं काय एकच आहे की. होय का? तू इकलं काय मी इकलं काय? पैसे काय तुझ्या खिशात आहेत का माझ्या खिशात द्यायच्या? जर पैसे देऊ का तुला पैसे? हा दे पैसे गरज आहे मला पैशाची. नाही आता नाही, भावनेचे पैसे उद्या आहे का? बरं मी येतो. जाऊ दे तुला लोड घेऊन नको. ऐक असा धंदा करायचा असतो का ना, कॉम्पिटिशन करायचं म्हणलं का ना असंच करायचं असतं. बरं, या. त्याला तूप टाकू नका नाही तर लई लोड होईल बरं का. हा नाही आणि ती देण्यात आहे ना तुझ्या 10 किलोची ऑर्डर तेवढी ती बी दे. म्हणजे माझ्या बहिणीला 5 किलो आणि सासरवाडीत 5 किलो. म्हणजे म्हणजे हा तू तर सोडू नका तुमच्या सासवडीत. नाही माझं मी देतो. हिथं आणून दे. त्याला बी सांग. म्हणजे- चल येतो मला मी. मग ह्याला सासरवाडीत 10 किलोची ऑर्डर दिली होय. मग काय बहिणीला 5 किलो आणि सासरवाडीला 5 किलो. आणि तुझ्या कशा येते सांग बरं. माझ्या म्हणजे तुम्हाला माहित नाही का 80 रुपये किलोने आपल्या जातात. 80 रुपया नाहीत आणि का ना ह्या येत्या का नाही 70 रुपया नाहीत. 10 रुपये घर बसल्या वाचलं का ना किलो माग. होय मग लका मला नव्हतं माझ्या एवढं हिताचं आहे तुम्ही म्हणून. आणि मग तू किती नाम तू या 30 रुपयानं. हा मग 35 रुपयाने काय झालं रे तुला? हा इतकं पैसे कमावते आमच्या बापाने केलं का? 30 रुपये किलो घरात तरी मिळतोय का? मला माहित नाही. अरे कायला का गाणं बोलतो. मी जरी माझं लक्ष नसलं ना तरी मला सगळ्या गोष्टी कळते त्या कुणी कितीनं माल घेतला. अजिबात नाही त्याच्याकडून त्याचा हे बी माल माघार द्यायचा आणि दुसऱ्या 10 किलो आहेत ना त्या बी मी तुम्हाला देतो. 70 किलो देतोय ना मी बी तुम्हाला 70 देतो. एक्सपायर झालेला माल आहे तुझा आणि कशाला ती काय घेऊन घरची मारू का मी? ना आता तुम्हाला एक्सपायर करेल मी 500 वेळा म्हणणार एक्सपायर झालेला. हे येड्या माझ्याच घरात येऊन माझंच नरड धरतोय. हो. येडा बेडा झाला काय तू? याडाच उचल माल तुझा. आहे ना मी 10,000 रुपयाचा वडापाव खाऊन तुझा रात्र दिवसा मी प्रचार केला. थांब रे बाय, तुझा एकदा विषयच मिटावतो. थांब 2 मिनिट. ही 100 रुपयाचं वडापाव अजून खा. परत म्हण नको 10,000 रुपयाचा वडापाव खाल्ला. 100 आणि पहिले 10 नाटक करू नको तू. काय तू रे तुझं 10,000 रुपयाचं निघ म्हटलं आणि खाल बरं तू. बर का असलं पैसे ना 100 रुपये भिकारी सुद्धा घेत ना. भिकारी सुद्धा गाणा स्वतः झेमती पुढे जाणारा व्यक्ती आलं का लक्षात? आणि गाणं व्यक्ती नाही. अरे निघ मग. एक शक्ती आलं का लक्षात? जा एक्सपायर झालं नको नको. आणि गावात जर कोणाची माझ्याकडे तक्रार आली का नाही एक्सपायर झालेला माल आहे मग तुला मग कौतुकच काय येते हीच का? काय का की तुम्हाला दाखव तुम्ही हिच खाता गाणं काय चीज आहे ती. पुढच्या पंचवार्षिकला ना येऊन दाखवा निवडून. अरे जात निघ. अहो मला कळलं ना गटरात पैसे खाल्लं सणासात पैसे खाल्लं सांगतो काय का गावाला गटरातलं सुद्धा पुरावा तुम्हाला. तू जा का बोलतय. माझं बी नाव आहे बाजी ना आणि उड्या हाणतो टना मी परत मी निवडून येऊन दाखवील मी तुला. शीतल वाट बघत असेल माझ्या. लय खुश होणार आहे आज. शीतल अरे वाज लवकर आला. सगळे विकले मी. होय का? हा 50 किलो. मग आमिर किती ऊन लागते अरे. एवढ्या उन्हात काम केलंय तू. जरा ऊन उतरल्यावर करायचं. अगं आता आजचा पहिला दिवस होता ना आणि शेवटी तू भांडवल दिलं. अरे मग भांडवल दिलं म्हणून काय झालं पण एवढं कामाच्या आरी नाही पडायचं आमिर. जेवण वगैरे केलंय का पण तू? जेवणाचं नाही का हे तरी पैसे. हे कसले पैसे? हेच की आज विकलेले पैसे हे ठेव. अरे वेड आहेस का? हे पैसे विकलेले ठेव आणि अजून फोन पे वरचे सगळे पहिल्यांदा तुझं भांडवल जेवढं गुतवले ना ते सगळं मी देणार आहे आणि मग नंतर माझं वेडा झालास की काय? ऐक पैसे जा. पैसे नको 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 नको. ऐक ते राहू दे. मी तुला दिले. तू अजून तुझा व्यवसाय वाढ. ऐक तू अजून तुझा व्यवसाय वाढव त्याच्यात प्रोग्रेस झाली ना नंतर मग मी माझे पैसे मागून घेईल. तुला सोडणार नाही पण असू दे ना सध्या तात्पुरतं. तू खुश आहेस ना? पण खुश आहे रे आमिर. तू आता एवढं उन्हातानाचं काम केलं म्हणल्यानंतर मी खुश असणारच ना. एवढं काय त्या उन्हाचं यायचं काय? काय होतंय तुला? तू तसं का करतोय?
काय होते रे आमिर तुला? अरे मला चक्कर चाले का तुझ्या तुझं काय अचानक? मला चक्कर आमिर! आमिर ए काय होतंय? काय झालंय आमिर तुला? उठ ना आमिर. ए आमिर आमिर. हॅलो गणेश भाऊजी, अहो इकडे या ना पटकन, आमिरला चक्कर आली. इथं भिवाई मंदिराच्या तिथं, लवकर या तुम्ही. आमिर उठ ना, काय झालंय आमिर तुला? आमिर उठ ना प्लीज. आमिर उठ ना. आमिर आमिर उठ ना रे प्लीज. काय झालं? अरे याला बघा ना भाऊजी, अचानक चक्कर आली त्यांना. अरे काय झालं? आमिर उठ ना रे. आमिर आमऱ्या बघा ना, काय झालं? काय झालंय? वहिनी, दवाखान्यात घेतलं. आम्ही उठ. उठ ना आमिर. आमिर डॉक्टर अहो नाना चला तुम्ही दवाखान्यात. कसली येते तर काय आता येते मग येते नुसतं म्हणताय तुम्ही. नाही नाही दवाखान्यात हल्ली ती आता 1-5-10 मिनिटाच्या आतच इथे येतील. 5 मिनिटं बी लई झाली. काय नाना तुम्ही लबड बोलताय, काय खरं सांगा तुम्ही अहो मला. आणि काय आहे ना अहो तब्येत मस्त, आता काहीच अडचण नाही. माझा आणि त्यांचा फोन झालाय, गाणा संग मी बोललोया. म्हणलं हाय ना बाबा त्याला बरं. हाय म्हणला निघाली येते. होती का दवाखान्यात? हो तर हे अवघड आहे नाना, काय तुमचं मला कळालं. आली हे काय बस. काय झालं याला? काय झालं म्हणजे मला बावळाटाचा बाजारला काही. पण मी काय म्हणतो का ना, अरे उन्हाचं वय, तुम्ही रिलॅक्स राहत जा रे. हे ऊन काय झालं काय नक्की तुला? अरे अचानकच मला चक्कर आली, मला कळलंच नाही काय. बिना खाता पिता बोंबलं हिडत होता, शेवा ऐकत होता, म्हणल्यावर त्याला चक्कर येणार तर काय होईल? मावशीबाई तुम्हाला काय झालं तर रडायला? नाही काय. हा पाणी पुसा डोळ्यातलं. गप्पी शीतल, आता बासकी किती रडशील? तुला नाही समजणार आमिर, तुझी काय अवस्था झालती नाही मी माझ्या डोळ्याने बघितलंय. हाय ना आता व्यवस्थित. भाऊजींना विचारतो, तू नव्हता शुद्धीत. अरे एवढीशी चक्कर आली का तुम्ही नुसतं येड्यागत केलंय मला. एवढीशी चक्कर, लई शहाणा आहेस तू, विचार भाऊजींना. आई काय रे ह्यांना सांग की धंदा बिंदा माणसानं करावं का नाही? अरे धंदा कर की बाबा, पण ते उन्हाचं नको ना. ऊन बा म्हणतंय, ह्या उन्हात जर एखाद्या उष्माघाताने किती माणसं गेले ती. नाही ना ना ते सगळं खरंय बरं का. माणसं 100%, पण व्यावसायिकांचं पण तसं म्हणा गेलं तुम्ही हाल बघा बरं का. म्हणजे गाडी विक्रेता असेल, भाजी विक्रेता असेल, त्या लोकांना उन्हाचा किती ताप होत असेल. हाय की, पण अरे स्वतःच शरीर बी सांभाळलं पाहिजे. हाय की ना आता मला तर काय माहितीये, मला एवढं अचानक चक्कर बिकरी. नाही मी जर नसतो ना वेळेत गेलो, जीभ बाहेर काढून मी आला असतो जागेवर. ह्या दोस्ताची कदर नाही आला. शीतल होती की तिथं? थांब मला सविस्तर होय आमिर. अरे उन्हातानाच एवढं तू सकाळी खाऊन बी गेलता नाश्ता करून, तुला चक्कर तरी आली कशाने? अरे आता मला तर काय माहित आहे अचानक. अरे पण खरं बोल, खरं चक्कर आली का कुणी आणली तुला? हे आई काय म्हणते बघितलं का? नाही बरोबरच बोलती. माझ्या सगळं ध्यानात आलंय. बर आता काय करू, बोलू नको आई. त्या डॉक्टरने आराम करायला लावलाय. जा बरं मावशी का ना? ऐक त्याला का? घरी घेऊन जा. माझं लगा चुकलं बरं का. ते तुला मी लई लगा शेवायच्या. जाऊ दे. अरे प्रेमातून दुसती सगळं माप असतं राजा. टेन्शन घेऊ नको. पण ती मला आम्ही रणगाना कशी 2 दिन 1 जान. हा बाजिंदा ना नका तोंड वाकडं करू. तुम्ही किती लायकीचे आम्हाला सकाळीच कळलाय. जाऊ द्या. ना ना गणा लका तू लायकी काढू नको. एकतर कसं या टेन्शन मध्ये मी ह्याला काय झालं म्हणजे काय गावात काय लका माझी इज्जत राहिली असती का? नका सांगू. चल, आराम येतो. कर बरं का रे. येतोय. आणि ऐक की उद्या सकाळ डॉक्टर कडे जायचंय बरं का. हो तू काय कर आता, 2 लेपाटी घेऊन झोप. संध्याकाळी अंड्याची भाजी बिजी तुला छान करून देते. अंड्याची जा. भाजी. आणि मला म्हणलं की अंडी नाही संपल्यात म्हणली. तुझी तब्येत चांगली आहे, त्याला चक्कर येते म्हणजे अशक्तपणा आलाय. हे येतो काय मी. हा. चल मावशी जा त्याला घरी सोडा जाता. नाही मी आहे की, चला मी सोडतो. बरं चालते मावशी. आणि ते येड्याचा बाजार आहे आई. अरे ती मावशी म्हणतात ती कोण आहे? ते हाय हे आमिरच्या शेजार राहती. अरे ती म्हणते तिला जीव तुटतोय माझा, नामकं होतंय, या होतंय, त्या होतंय. जीव तुटतोय म्हणले होय. हो तिचा जीव लबराचा असेल म्हणून तुटत असेल. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. नाही पण मला तर काय बघा तो. अगं बघा तुला काय माहित असतं, कोणाला म्हण नको.
आमिर शेजारी राहते नवऱ्यानं टाकलंय तिला. अरे मग तिने तर चक्कर नसेल आणली आमिरला. आणले असेल आई, तुला कळ समजून घ्यायचा. आमऱ्या तुला का शेणा वाटला? तो अंडे घालायच्या लायकीचा आहे होय? हा, तू त्याला अंड्याच्या पोळ्या घाल, 3 मासं काट. तिच्याकडे बघू का? कुणाकडं? त्या पोरीकडे. काय करायचं त्याची काय बघाय? ते आमऱ्या बघतोय. चल घरात. नाही नाही आमऱ्या ह्याच्याकडे बघू का त्याच्याकडे बघू का? मला ती 2 अंडीची मस्त बुर्ची करून मला हातपायांचं गोळ फिरल्यात.